नमस्कार मैत्रिणींनो, @आरतीज किचन 27 चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। त्या दिवशी माझ्याकडं घरात सगळ्या भाज्या होत्या, पण खूप थोड्या थोड्या होत्या। मग मी त्याची एकत्र अशी भाजी बनवली आणि ती इतकी भन्नाट झाली म्हणून म्हणलं ती भाजी चॅनलवर शेअर करावी। त्यासाठी मी कढई घेतली, कढईमध्ये तेल टाकलं, नेहमीसारखी फोडणी म्हणून जिरी मोहरी टाकली। आता इथं एक मोठा कांदा घेतला आहे आणि तो असा उभा चिरून घेतलेला आहे आणि मध्ये सुद्धा त्याला एक चीर दिलेली आहे। तुम्ही इथं बारीकसुद्धा कांदा चिरू शकता। आता कांदा मात्र आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। आता ज्या नेहमी स्वयंपाक करतात ना, त्यांना माहिती आहे की कुठल्या भाजीला कितपत कांदा परतायचा। पण इथं गुलाबीसर कांदा झाला की आपण त्याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकूया। आता आलं लसूण पेस्टची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते, घरीच केलेली आहे, बिलकुल खराब होत नाही। आता इथे एक मोठा टोमॅटो मी उभा चिरून घेतलेला आहे, त्याचीसुद्धा मध्ये चीर देऊन उभा चिरून घेतलेला आहे। आता भाज्यांमध्ये पहा, माझ्याकडे फ्लावर होता, 1 ढोबळी होती, 1 बटाटा होता आणि पुलावसाठी ठेवलेला थोडासा फ्लावर होता। तुम्ही इथं अजूनसुद्धा कुठल्या भाज्या वापरू शकता, वाटाणा, गाजर, ज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही वापरा। आता इथे बेसिक मसाल्यांमध्ये मी काय केलं, अर्धा चमचा हळद पावडर घातली, 1 चमचा घरचा मसाला, अर्धा चमचा लाल तिखट असं घालून हा मसाला आपण आता छान परतून घेऊया। इथं तुम्ही मसाले वेगवेगळे वापरू शकता, किचन किंग, चिकन मसाला, त्याने ना भाजीमध्ये थोडं थोडं व्हेरिएशन येतं, थोडंसं चवीत बदल पडतो। आता हे सगळ्या चिरलेल्या भाज्या आपण याच्यामध्ये टाकूया। कधी अशा प्रकारे फ्राय भाजी करताना नेहमी 1 मिनिटभर तरी गॅस मोठा ठेवून भाज्या परतून घ्या, त्यामुळे तुमच्या भाज्यांमधला क्रंचीनेस राहतो। आता मी त्याच्या चवीनुसार मीठ घालते आणि मोठ्या गॅसवर ह्या भाजींना परतून घेते, म्हणजे मसालासुद्धा लागेल भाज्यांना आतपर्यंत आणि मीठसुद्धा जाईल। आता काय करायचं आहे, त्याच्यात मला ट्विस्ट म्हणून मी पावभाजी मसाला घातलेला आहे। 1 चमचा पावभाजी मसाला आणि 1 चमचा गरम मसाला टाकला आहे। तुम्ही इथं चिकन मसालासुद्धा वापरू शकता। कधी कधी घरात असेल तेवढे सगळे मसाले मी टाकते, पण त्याचे प्रमाण फक्त थोडं थोडं ठेवते, ती भाजी अजून वेगळी लागते। तुम्ही नक्की ट्राय करून पहा। आता सगळे मसाले मिक्स झालेत, आता मी गॅस एकदम स्लो केला आहे। आता आपण त्याच्यावर झाकण ठेवूया आणि त्याच्या झाकणावर पाणी ठेवूया, पण हे पाणी आपल्याला ओतायचं नाही आहे, 2-2 मिनिटांनी हलवून पाहायचं, आपली भाजी खाली लागणार नाही आहे, कारण वरती पाणी आहे ताटात, म्हणून वाफेवर आपली भाजी छान शिजून जाते। साधारण 10 ते 12 मिनटात आपली भाजी शिजून होईल। मी असं 10-12 मिनटात 2-3 वेळा हलवून पाहिलं। पहा, आता आपली भाजी एकदम रेडी झालेली आहे, मस्त वाससुद्धा खूप छान सुटला आहे। सगळ्यात शेवटी मी त्याच्यात भरपूर सारी कोथिंबीर टाकते आणि लगेच भाजी सर्व करते। खूप छान भन्नाट वास सुटलेला आहे। नक्की ही रेसिपी ट्राय करा तुम्ही, चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा डब्याला अगदी उत्तम आहे। नक्की बनवून पहा, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट नक्की द्या, रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल। आणि कधी भाजी नसेल तर ही भाजी बनवून पहा। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।